अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आपण आज छान असा तारक मंत्राच्या सेवेचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करणार आहे. बघा, जीवनात बऱ्याच वेळेस आपल्या घरामध्ये सतत काही ना काही अडचणी येत असतात. घरातील भांडणं असो, वादविवाद असो, किंवा आपला स्वतःचा चिडचिडपणा असो, मुलं ऐकत नाहीत किंवा घरात मन न लागणं. बऱ्याच वेळेस काय होतं की आपण ज्यावेळेस दुसऱ्याच्या घरी जातो तर त्यावेळेस दुसऱ्याच्या घरी आपल्याला एकदम प्रसन्न आणि मन शांत वाटतं, पण ज्यावेळेस आपण स्वतःच्या घरी असतो त्यावेळेस आपलं घरामध्ये मन लागत नाही, अस्वस्थपणा वाटतो, सतत डोक्यामध्ये काही ना काही विचार येत असतं, असं बऱ्याच वेळेस वाटत असतं. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सतत आजारी व्यक्ती असते, लहान मुलं सतत आजारी पडतात, मोठी माणसं असतात ती सतत आजारी पडतात. पण बघा, आता हवामानानुसार हा आजारपण हा येतोच असतो, पण जास्तीत जास्त सतत जर घरामध्ये आजारी व्यक्ती पडत असेल, कितीही काही केलं तरी त्यांचा आजारपण कमी होत नसेल, तर त्याच्यासाठी हा छान असा उपाय आहे. त्याचबरोबर जर घरामध्ये एखादा व्यसनाधी व्यक्ती असेल, त्याचं काही केल्याने व्यसन सुटत नसेल, किंवा घरामध्ये सतत नवरा बायकोची वादविवाद होत असतील, घरामध्ये एकोपा नसेल, तर आवर्जून तुम्ही हे तारक मंत्राचं 3 दिवसाचं अनुष्ठान नक्की करून बघा. खूप म्हणजे खूप छान अशी ही सेवा आहे. तुम्ही कोणतीही सेवा करा, तुम्ही किती अंतःकरणातून ती सेवा करतात आणि किती विश्वास ठेवून ती सेवा करतात याला महत्त्व असतं, आणि त्या सेवेचं फळ हे तुम्हाला नक्की मिळणार, आणि अनुभव तर हा 100% येणार म्हणजे येणारच. अशा या प्रभावी आणि एकदम साध्या आणि सोप्या सेवा आहेत. तर ही सेवा कशी करायची आहे तारक मंत्राची, ते आज आपण व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत. तर त्याआधी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि इतर जणांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका. तर बघा, आता तुम्हाला सर्वात आधी 3 दिवसाचं तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे. तर तारक मंत्राचं अनुष्ठान करण्याआधी तुम्हाला स्वामी महाराजांच्या चरणापाशी नारळ, खडीसाखर, फूल, उदबत्ती आणि यथाशक्तीनुसार दक्षिणा तुम्हाला ठेवायचं आहे, आणि स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे की हे स्वामी माऊली, मी तुमचं हे तारक मंत्राची सेवा करणार आहे. 3 दिवसाचं हे अनुष्ठान मी करणार आहे. मी हे सेवा ज्याच्यासाठी करणार आहे ते सर्व काही स्वामी महाराजांना तुम्ही सांगायचं आहे, आणि मला विश्वास आहे की या तारक मंत्राच्या अनुष्ठानाने माझ्या जीवनात खूप छान असे बदल होतील. त्याचबरोबर घरातील आजारी व्यक्ती आहे, घरातील वादविवाद आहे, जे भांडणं आहेत, तंडणं आहेत, किंवा घरात सतत मुलं ऐकत नसतील, जे काही तुमचे प्रॉब्लेम आहे ते स्वामी महाराजांना सांगायचं आहे, आणि मी 3 दिवसाची ही सेवा करणार आहे असं तुम्हाला स्वामी महाराजांना सांगायचं आहे, आणि तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे. घरी आल्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प करून जर तुम्ही ही सेवा केली तर बघा, लवकरात लवकर या सेवेचा तुम्हाला 3 दिवसाच्या आतसुद्धा अनुभव, रिझल्ट तुम्हाला मिळून जातो. कारण संकल्पयुक्त सेवा ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस ती आपण पूर्ण अटी नियमसहित करतो, आणि त्या सेवेला आपण बांधील असतो. त्याच्यामुळे कधीही संकल्पयुक्त सेवा केलेली तुम्हाला नक्की त्याचं फळ 100% लवकरात लवकर मिळतं, म्हणजे मिळतंच. त्याआधी तुम्हाला छान अशी देवपूजा करायची आहे. देवपूजा करताना तुम्हाला स्वामी महाराजांचा फोटो असो, मूर्ती असो, दत्त महाराजांची मूर्ती असो, छान असा पंचोपचारी पद्धतीने अभिषेक करायचा आहे तुम्हाला, आणि नंतर दिवा लावून, तुपाचा लावा, तेलाचा लाव, दिवा, उदबत्ती लावून तुम्हाला छान असं आसन टाकून तुम्हाला काय करायचं आहे, एक ग्लास घ्यायचा आहे. आसन टाकून तुम्हाला आसन टाकून आसनावर बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे. एका ग्लासमध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे, 2 उदबत्त्या लावायच्या आहेत, आणि उजव्या हातावर तुम्हाला त्या ग्लासवर उजवा हात तुम्हाला ठेवायचा आहे. बघा, हा मंत्र जो आहे तो तारक मंत्र जो आहे तर तो म्हणजे आपल्याला स्वामी महाराजांनी हा तारक मंत्र रचलेला आहे, आणि हा स्वामी महाराजांचा तारक मंत्र इतका प्रभावी आहे की या तारक मंत्राच्या प्रत्येक शब्दामध्ये त्याचा अर्थ दडलेला आहे. तारक मंत्र म्हणजेच आपल्याला संकटातून तारणारा, संकटातून बाहेर काढणारा तो म्हणजे तारक मंत्र.
तर ह्या तारक मंत्राच्या शब्दातच सर्व काही अर्थ दडलेला आहे. ज्यावेळेस आपण हा तारक मंत्र म्हणतो त्यावेळेस जी काही आपली अडचण आहे, जी काही आपल्या व्याधी आहेत, त्या सर्व काही व्याधी दूर होऊन आपल्याला ह्या व्याधीतून, ह्या अडचणीतून बाहेर काढण्याचं काम हे तारक मंत्राचं तीर्थ करत असतं. आणि ते प्रत्यक्ष स्वामी महाराजांनी आपल्या प्रत्येक भक्तांसाठी हा तारक मंत्र दिलेला आहे. जो हरलेला आहे, जो थकलेला आहे, जो दुखावलेला आहे, तो प्रत्येकांसाठी हा तारक मंत्र खूप प्रभावी असणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, ग्लासवर उजवा हात तुम्हाला ठेवायचा आहे आणि तारक मंत्र म्हणायचा आहे. निशंक हो निर्भय हो म्हणा प्रचंड स्वामी बळपाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हे शक्य करतील स्वामी. हा तारक मंत्र तुम्हाला 11 वेळेस म्हणायचा आहे. बघा, 11 वेळेस म्हणताना उदबत्ती जर संपली तर तुम्ही दुसरी उदबत्ती लावा, नसेल संपली तर ठीक आहे. उदबत्ती संपेपर्यंत किंवा तुम्ही दुसरीही उदबत्ती लावू शकतात, पण 11 वेळेस बरोबर तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. एकदम शांत, काहीही गडबड न करता एकदम शांत मन स्थिर ठेवून तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. त्याचं प्रत्येक वाक्य, प्रत्येक कडव्याचा अर्थ तुम्हाला जाणून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला तो तारक मंत्र म्हणायचा आहे. मग थोडा तर वेळ लागणार, अर्धा तास लागेल किंवा 20 मिनिट लागेल. अशा प्रकारे तुम्हाला तो तारक मंत्र म्हणायचा आहे. आणि ज्यावेळेस तुमचा तारक मंत्र 11 वेळेस म्हणायचा होईल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, ते जे तीर्थ आहे, त्याची उदबत्ती आपण लावलेली आहे त्याची रक्षा घ्यायची आहे आणि त्या ग्लासमध्ये तुम्हाला टाकायचं आहे. आता हा जो आपण 11 वेळेस तारक मंत्र म्हणलेला आहे, तर त्या तारक मंत्राच्या ऊर्जाने, त्या तारक मंत्राच्या शक्तीने ते जे पाणी आहे, तर त्या ती ऊर्जा जाऊन ते तीर्थ बनतं. आणि ते तीर्थ इतकं प्रभावी असतं की जो व्यसनाधीश व्यक्ती आहे, त्याचं काही केल्याने व्यसन सुटत नाही, त्या व्यक्तीला जर तुम्ही हे पिण्यासाठी दिलं तर त्याचंसुद्धा व्यसन कमी होतं. कमीच काय, पूर्णपणे त्याचं व्यसन बंदसुद्धा होऊ शकतं. इतकी ताकद ह्या तारक मंत्रामध्ये आहे. घरातील मुलं चिडचिड करत आहेत, ऐकत नाहीत, त्या मुलांना द्या. घरातील भांडणं वादविवाद होत असतील, तुमचं मन स्थिर नसेल, तुमच्या मनात अस्वस्थपणा असेल, तुमचं घरात मन लागत नसेल, तुम्ही स्वतः पाणी प्याते किंवा घरातील सर्व व्यक्तींना पिण्यासाठी द्या, आजारी व्यक्तींना पिण्यासाठी द्या. बघा, तुम्हाला याचा किती छान असा रिझल्ट जाणून येईल. तुम्हाला ही सेवा 3 दिवस करायची आहे आणि 3 दिवस ही सेवा एकाच टायमिंगला करायची आहे. आज सकाळी केली उद्या दुपारी करेल असं नाही. पहिल्या दिवशी ज्या टायमिंगला सेवा केली ना, दुसऱ्या दिवशी त्याच करायची, तिसऱ्या दिवशीही त्याच टायमिंगला सेवा करायची. अशा प्रकारे तुम्हाला ही तारक मंत्राची 3 दिवसाची सेवा करायची आहे. ही 3 दिवसाची सेवा करताना नॉनव्हेज तुम्हाला खायचं नाही. नॉनव्हेज खाऊन तुम्ही ही सेवा करू शकत नाही. त्याच्यामुळे नॉनव्हेज स्किप करा 3 दिवस तरी. आणि त्याचबरोबर आता बघा, ही 3 दिवसाची सेवा झाली. तुम्ही जमलंच तर तुम्ही 11 दिवसाची सेवा करू शकतात, 7 दिवसाचीही करू शकतात, 11 दिवसाचीही करू शकतात, 21 दिवसाचीही करू शकतात. तुम्हाला जर जमेल तर तुम्ही कितीही दिवसाची ही सेवा करू शकतात. कोणत्या वारापासून करावी, गुरुवारपासूनच करावी असं काही नाही. तुम्हाला म्हणजे तुम्हाला उद्यापासून करायची आहे तर गुरुवार आहे तर तुम्ही गुरुवारपासून पण करू शकतात. पण तुम्हाला ज्यावेळेस इच्छा होईल तारक मंत्राचं अनुष्ठान करायची त्या दिवशीपासून सुद्धा ह्या सेवेला सुरुवात करू शकतात. खूप छान अशी प्रभावी आणि लवकरात लवकर रिझल्ट देणारी ही सेवा आहे. जो कोणी व्यक्ती श्रद्धा आणि विश्वास ठेवून सेवा करतो, अंतःकरणातून सेवा करतो, त्या व्यक्तीला या सेवेचं फळ हे 100% मिळणार म्हणजे मिळणारच. हा माझा स्वतःचा शब्द आहे. कारण स्वामी महाराजांची सेवा केलेली ही कधीही वाया जात नाही. त्याचं फळ हे तुम्हाला नक्की मिळणार म्हणजे मिळणार. हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि तो अनुभव मी तुमच्याशी नेहमी शेअर करत असते. तर चला, तर मग असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये छान अशी श्री स्वामी समर्थ म्हणून कमेंट नक्की करा. चला, तर मग सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.